आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। कॉफी रे कॉफी, तेरा रंग काला, हे घ्या कॉफी। थँक्यू। माझी ठेव तिथे। इथे? आणि काय चंदू, आज अगदी खुशीत दिसतोयस। कियान बाबा आलाय ना, रोहित दादा एवढे खुश होते, त्यांना बघून मला पण लय आनंद झाला। रेवती बघ, अगं स्वतःची पोरगी भेटल्यासारखा आनंद झालाय त्याला। चंदू सॉरी हा। आई काय हे, तुला कळत नाही का कुठे काय बोलावं ते? किती दुखावला गेलाय चंदू। अगं दिलंय त्याला देवाने वरदान दुःख विसरण्याचं, म्हणून तू मुद्दाम त्याच्या मुलीची आठवण करून देणार आहेस का? अगं कसलं वरदान आणि कसलं काय? पोटच्या पोरीला विसरणं एवढं सोपं असतं का? शक्यच नसतं ते। का रे चंदू? आता कियान रोहितला बिलगला तेव्हा तुला तुझ्या पोटच्या पोरीची आठवण आली की नाही? कसं विसरेन? आज माझी मीरा असती ना तर खूप स्वप्न बघितली होती मी तिच्यासाठी। काय काय करायचं होतं तिच्यासाठी, राणीसारखं ठेवायचं होतं। राहिलं सगळं, जगातली सगळी सुख द्यायची होती तिला, सगळी। पण जाऊ दे रे चंदू, नको विचार करू। आणि आता हे सगळं तुझ्या दुसऱ्या मुलीसाठी कर ना तू। तिला सगळी सुख दे, तिच्या आयुष्यात आनंद घेऊन ये। अरे म्हणजे गौरीला मुलगी मानतोस ना तू, मग तिच्यासाठी कर ना हे। हो म्हणजे हे बघ चंदू, कियान कसा बाबांपासून दुरावला होता, अगदी तशीच बिट्टी दुरावली आहे की नाही तिच्या बाबांपासून? तिलाही वाटत असेल ना तिच्या बाबांना भेटावंसं, आणि तिच्या बाबांचाही जीव तळमळत असेल अगदी तिला भेटण्यासाठी। गुरुजी काय म्हणाले आठवतंय ना तुला? बिट्टीच्या कुंडलीत राजयोग आहे वडिलांमुळे। मग बिट्टीचे बाबा बिट्टीला मिळावे तसं नाही का वाटत तुला? काय म्हणतीये मी? अरे गौरीच्या पायाशी सुख लोळण घेईल। त्यांचा अगदी जीव तळमळत असेल रे तुझ्यासारखा, त्यांनाही वाटत असेल आपल्या मुलीसाठी काहीतरी करावं। मग तू विचार कर ना याचा। आपल्या मुलीसाठी आपल्याला काहीच करता आलं नाही, हे जगातलं सगळ्यात मोठं दुःख असतं, आणि हे फक्त एक बापच समजू शकतो, आणि याची जाणीव तुला आहे। तू हे सगळं भोगलंय, तुझ्या वाटेला हे सगळं दुःख आलंय। आता ती मुलगी तर गेली, आता गौरी तुझी मुलगी आहे, तिच्यासाठी हे कर। ते दुःख परत वाट्याला येऊ देऊ नकोस। मानतोस ना गौरीला मुलगी? करशील ना तिच्यासाठी? काय रे? हा, मला गौरीशी बोलायला पाहिजे। अरे नको नको, अरे त्या दोघांमध्ये नक्की काय बिनसलंय हे आपल्याला माहित नाहीये। आणि तो बिट्टीचा बाप, अरे तो कुठे असेल, काय असेल, तू कशाला त्यांच्यात पडतो? तू नको बाबा काही करायला जाऊ। नाही असं कसं? लेक आहे हो माझी ती, आणि बिट्टीचा आजोबा आहे मी। त्या दोघींसाठी हे करायलाच पाहिजे।
करायलाच पाहिजे, मला करायलाच पाहिजे. रेवती, शिकार चांगलीच जाळ्यात अडकली आहे. म्हणजे चंद्र, सूर्य, ग्रह, तारे यांची कुंडलीच बदलवते की नाही बघच. गौरी अगं पुरे आता बिट्टी शाळेतून येईल, तिच्या पोटात कावळे कोकलत असतील. जा तिच्यासाठी काहीतरी खायला कर. नाही, सगळं करून ठेवलंय. गौरी गौरी चंदू, हा? अरे आलास काय, चाललास काय? नाही ते गौरीशी बोलायचं होतं, नंतर बोलेल. अरे नंतर कसा बोलशील? विसरून नाही का जाणार तू? बोल आता. हा विसरून जाईल, मी विसरून जाईल. हे गौरी, तुझ्या घराचा पत्ता दे. पत्ता? अगं पत्ता तू आधी राहायची नाही का तिकडचा? अरे पत्ता कशासाठी हवाय? ते बिट्टीच्या बाबांना भेटायचं. असं का करतात चंदू काका? त्यांना तर माहितीये बिट्टी माझी मुलगी नाहीये. ते नक्कीच विसरले असणार. ते त्या दिवशी गुरुजी नव्हते का आले? हा, ते म्हणले की बिट्टीच्या नशिबात राजयोग आहे. आता तिच्या बापामुळे जर राजयोग येणार असेल तर माझी जबाबदारी आहे ना, मी घेऊन येतो त्यांना. दे पत्ता दे. चंदू काका, हो अगं तू मला वडिलांप्रमाणे मानतेस हा, मग माझं कर्तव्य आहे ना. हा, मी माझ्या मुलीसाठी काय करू शकलो नाही, तुझ्यासाठी तर करू शकतो ना. आता तिच्या संसारासाठी मी केलंच असतं ना, तुझ्यासाठी पण करू दे. आणि मी काय म्हणतोय, बिट्टीच्या बापाला पण बिट्टीची आठवण येत असेल ना. हा, तू झालं गेलं विसरून जा, मोठ्या मनाने माफ कर. मी समजतो त्याला, मी घेऊन येतो. तू पत्ता दे ना लवकर. चंदू तू शांत हो बरं जरा. नाही तुझा विचार बरोबर आहे, पण रुद्रला येऊ दे, मी बोलते त्याच्याशी. अरे विषय जरा नाजूक आहे, असं थेट जाऊन नाही चालणार. नंदाई, खरंच तिकडे जायची काहीच गरज नाहीये. मला बिट्टीची खूप काळजी वाटते हो. अगं आम्हाला सुद्धा काळजी वाटते बिट्टीची. हा, पण मला पटतंय चंदूचं. बिट्टीच्या वडिलांना घरी येऊ दे, आम्ही त्यांना समजावू. तुझा संसार सुखाचा झाला तर आम्हालाही आवडेलच ना ते. मी पण तेच म्हणतोय नंदाई. अगं तू पत्ता दे. हो पण तू थेट जाऊ नकोस, रुद्रला बोलू दे. चालेल. गौरी, अगं काही मतभेद असतील तर आपण दूर करू ना. शेवटी तो पोरीचा बाप आहे, तुझा नवरा आहे. एवढी वर्ष राहतच होतात ना एकत्र. पण काही चुकत असेल तर ते कळेल ना आपल्याला. एकदा समज देऊन पाहायला काय हरकत आहे? बोलून सगळे प्रश्न सुटतात गौरी, मग हा का नाही सुटणार? अगं काळजी करू नकोस, आम्हाला सुद्धा तुझी आणि बिट्टीची खूप काळजी आहे. तुम्हा दोघींना त्रास होईल असं आम्ही काहीच होऊ देणार नाही. पण काही चांगलं होत असेल तर काय हरकत आहे, नाही का? अगं आणि रुद्र आहे ना, तो आला ना की तू त्याला पत्ता सांग. तो आधी जाऊन बघून येईल, मग आपण बोलू. गौरी, अगं ऐकतेस ना? रुद्रदादांची गाडी आली वाटतं, मी आलो. नंदाई, बिट्टी याची वेळ झाली, मी आलेच.
रुद्र सरांना मी कसं पत्ता देऊ? बिट्टीच्या वडिलांचा पत्ता तर अस्तित्वातच नाहीये. देवा, हे सगळं काय होऊन बसले? अरे मी या घरातल्यांची खोटं बोलले, त्यांना फसवलं, रुद्र सरांची खोटं वागले, म्हणूनच ही वेळ ओढावली आहे माझ्यावर. या घरातल्यांना असं वाटतंय की माझं लग्न झालंय, बिट्टी माझी मुलगी आहे. पण मी त्यांना कसं सांगू की हे सगळं खोटं आहे? मी त्यांना कसं सांगू की बिट्टी माझी मुलगी नाहीये? ती मला सिग्नलवर भेटली होती, ती अडचणीत होती म्हणून मी तिला घेऊन पळाले. माझं लग्न झालं नाहीये तर मी कुठून आणणार बिट्टीचं वडील? माझ्या खोट्याची वेळ भरत आली आता. मी सगळं खरं ते सांगायला हवं. रुद्र सर जर चौकशी करायला गेले तर त्यांना सगळं खरं कळेल, आणि त्यांना खरं कळलं तर त्यांना किती वाईट वाटेल. त्यांच्या नजरेतून मी कायमची उतरेन. नाही, हे असं होण्यापेक्षा मीच काय ते खरं सांगून टाकते सगळ्यांना. देवा, मला त्यांना सगळं खरं सांगण्याचं बळ दे रे. आणि यासाठी किती किंमत मोजावी लागली ना मला तरी चालेल. रुद्र, मी काय म्हणतो, ते राजयोग वगैरे सगळं खरं असतं? माहित नाही, पण बिट्टीच्या आयुष्यात खरंच वडिलांमुळे राजयोग असेल? माहित नाही रे. बरं, तुला काय वाटतं, बिट्टीचे वडील परत येतील? माहित नाही. अरे काय माहित नाही लावलंय, काहीतरी वेगळं बोल ना. माझ्या मनात काय चाललं हे तरी माहिती का तुला? नाही माहित. रुद्र, कामात आहेस? माहित नाही. बोल ना, बोल, आता बोल. अरे अरे जरा गौरीबद्दल बोलायचं होतं. गौरीजींबद्दल काय? हो, म्हणजे तिच्या घराचा पत्ता वगैरे माहितीये का तुला? नाही. काय झालं? काय झालं गौरीजींना? अरे नाही, तिला काही नाही झालं, ती बरी आहे. पण ते गुरुजी म्हणाले ना बिट्टीच्या वडिलांबद्दल, पण आपल्याला तर त्यांचा पत्ता माहिती नाही, त्यांच्याविषयी काहीच माहिती नाही. म्हणून मी विचार करत होते की तू गौरीच्या नवऱ्याचा शोध वगैरे घ्यायचा विचार करतोयस का? नाही, नको ना. कशाला? काय करायची शोधायची? अरे नाही म्हणजे गौरीजी कुठे राहतात त्यांच्या नवऱ्यासोबत, मग कशाला शोधायचं आपण? अरे पण असं कसं, म्हणजे त्यांच्यात काही मतभेद असले आणि आपल्याला ते कळलं आणि आपल्याला दूर करता आले तर बरंच होईल ना. तिचा बिचारीचा संसार मार्गी लागेल. पण गौरीजींना हे हवंय का?
म्हणजे त्यांच्याशी कोणी बोललंय का या विषयावर? गौरीजी, नेमकी मला काहीतरी बोलायचं नाहीशी तेव्हाच जाते. अरे बेटी 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 अरे बेटी, अरे बेटी काय झालं? अरे काय झालं? काय झालं? बेटी 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 काय झालं? आहो चंदू शेठ, काय झालं? तू ऑफिस मधून आली? अहो चंदू शेठ माझं ऑफिस नाहीये, शाळा आहे. आई कुठे आहे बरं ते सांग. आई तुझी आई का? तुझी आई ना, तुझी आई, हा सांगतो. तुझी आई कुठे पाहिलं तुम्ही? अरे बॉ थांब ना जरा, मला आठवतं ना, थांब ना जरा, मला वेळ लागतो थोडा ना, तुला माहितीये. तुझी आई ना, तुझी आई, थांब विसरलं परत. हा तुझी आई आहे ना, रुद्र सर आहेत ना, त्यांच्या खोलीजवळ दिसली. आई अरे यायचं असेल तर या तुम्ही पण. गौरी, अगं ये, बरं झालं आलीस. आता तुझ्याच बद्दल बोलत होतो आम्ही. म्हणजे मगाशी आपलं बोलणं झालं ना बिट्टीच्या बाबांबद्दल, तेच मी सांगत होते रुद्रला. तुला काही बोलायचंय का त्याविषयी? हो. गौरीजी, तुम्हाला तुमच्या नवऱ्याबरोबर राहायचं नाहीये असं सांगा प्लीज. काय झालं गौरीजी? तुम्ही इतक्या काळजीत का दिसताय? म्हणजे तुमच्या मनात काही असेल तर बोला. नंदाई, ते मला माहितीये बिट्टीच्या नशिबात तिच्या वडिलांमुळे राजयोग आहे ते. म्हणजे ते गुरुजी म्हणाले तसं. मला माहितीये तुम्हाला तिची काळजी आहे म्हणून तुम्ही तिच्या वडिलांना शोधताय. पण बिट्टी ते बिट्टी मी म्हणजे तसं खरं तर काहीच नाहीये. म्हणजे मला आणि बिट्टीला बिट्टीचे बाबा आम्हाला ते नकोय. बाबांमुळे तो येऊ असेल तर मला नको. माझे बाबा मला नकोय. आम्हाला नाही आवडत ते. अगं पण बिट्टी. नंदाई, बिट्टी, तुला खरंच तुझे बाबा नकोय? नाही, ते खूप वाईट आहेत. अगं पण आपण त्यांना समजावू ना. ते नाही ऐकणार. नका जन्म शोधू. नंदाई, जर बिट्टीला खरंच तिचे बाबा आवडत नसतील तर आपण तो नको विषय वाढवायला.
यापुढे या विषयावर कोणीच बोलणार नाही, कोणीच. पण गौरीजी, तुम्ही आधी का नाही सांगितलं तुमच्या मनात काय चाललंय ते? बिट्टी जर आज बोलली नसती तर आम्हाला कळलंच नसतं. मनातलं जरा बोलत जा. बिट्टी बघ कशी बोलते. जायचं? चल. बिट्टी तू चल बघू. अरे काय रे हे? म्हणजे बाबा नकोत म्हणजे? नंदाई, नक्कीच त्यांच्या बरोबर वाईट घडलं असणार काहीतरी. अरे हो, पण मग गुरुजी म्हणाले ना ते. नंदाई, हे बघ, गुरुजी काय म्हणाले ते महत्वाचं नाही. जो त्रास मागे सोडून गौरीजी आणि बिट्टीने स्वतःचं नवं आयुष्य सुरू केलं ना, तोच त्रास तिच्या वडिलांच्या येण्यामुळे पुन्हा त्यांना भोगावा लागू नये हे महत्वाचं आहे. त्यामुळे हा विषय आता आपण इथेच थांबू. हो थांबवत, हा विषय थांबवत. कानात काय ओरडतो? काम कर, विषय थांबवायचा. बिट्टी अगं थांब. सोड बरं मला. का खोटं बोललीस ते सांग बरं. तुम्हाला तुला सांगितलं ना खोटं बोलायचं नाही म्हणून. मी तुलाच मदत करत होते. बिट्टी, बिट्टी ऐकून घे बरं माझं. बिट्टी अगं तुला का कळत नाहीये? आपण एका खोट्यातून बाहेर पडण्यासाठी दुसऱ्या खोट्याचा आधार घेतो, मग तिसऱ्या. हे असंच चालत राहणार का? तुला कळत का नाहीये? खोटं बोलणं चुकीचं आहे. मग तू पार्टनरला काय खरं सांगणार होतीस सगळं? हो. मग त्यांनी घरातून हकलून दिला असता म्हणजे? तेव्हाच तेव्हा बघितलं असतं पण काय येते. तुला माहितीये ना मला खोटं बोलायला अजिबात आवडत नाही. आपण असं किती दिवस खोटं बोलणार आहोत? हे बघ, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. खोटं हे कायमचं कधीच टिकत नाही. सत्य कधी ना कधी सगळ्यांच्या समोर येतच. मला सांग, तुझ्या वडिलांना शोधायला जाणार होते ते, मग तेव्हा कळलं नसतं का की तू माझी मुलगी नाहीयेस, तुझे कोणी वडीलच नाही आहेत? ते कळलं असतं ना. मग तेव्हा काय करायचं होतं आपण? पण तू माझी आई आहेस, नाहीयेस का? तसं नाहीये बाळा. मग कसं आहे? तू माझी आई नाहीयेस? मी कधीच माझ्याकडे राहायला पाहिलं नाही आई. मी फक्त तुलाच आई हाक मारली. माझ्यासाठी तूच आई आहेस माझी. मी खोटं बोलले कारण मला माझी आई हवी आहे. कोणी काही विचारलं ना तरी मी हेच सांगणार, तू माझी आई आहेस. आणि माझे बाबा चांगले नव्हते म्हणून आम्ही त्याला सोडून आलो. हे बघ बाळा, मी तुझी आई आहे, पण आपण त्यांना जे सांगतोय ते खोटं आहे ग. पण आपण जर खरं सांगितलं तर आपण घराबाहेर जाऊ ना, आणि परत मला कल्लू शेटने पकडून नेलं तर जीव गेल माझा. सिग्नल वर बसवेल आणि पेट्रोल चटके दिल. आई मला नाही जायचं. आता मी तुला सोडून नाही जाणार ना. मला नाही जायचं कुठे. मी नाही तुला कोणाला घेऊन जाऊ दे. मी आहे ना तुझ्याजवळ. मी कशी जाऊ देईन तुला, सांग मला. आई, तू प्लीज खरं नको सांगूस माझ्यासाठी. मला बाबा नकोय, मी सांगितलं ना आता घरात. मग पार्टनर नाही सोडणार त्याला. तू का काळजी करतेस? नको ना काळजी करू. आई, माझ्याकडे बघ ना.
नको टेन्शन घेऊस, बिट्टी आहे तर टेन्शन नाही. कियान, आज मी तुला हरवणार आहे बघ. बघूयात. कियान, हाय रुद्र अंकल. ये कसा आहे स्टॅम्प? चांगला आहे. स्ट्रॉंग स्पायडरमॅन. अरे वा, स्ट्रॉंग स्पायडरमॅन. ये बात. बरं, स्पायडरमॅनने आपल्या डॅडला मिस केलं की नाही? हो, खूप केलं. पण वाटत नाही. खूप केलं मिस. नक्की? मग लेटर दाखव. लेटर? रोहित, याने तुला लेटर नाही लिहिलं? नाही, एक पण नाही लिहिलं. बर, म्हणजे तू काही डॅडाला मिस केलं नाही. तुला आवडत नाही ना डॅडा? नाही, खूप केलं. आणि मला डॅडा पण खूप आवडतो. आणि लेटर कसलं? कसं आहे, समजा तुला आपल्या बाबांची किंवा जवळच्या माणसांची आठवण आली की त्यांना लेटर लिहायचं. अच्छा, मेल. थांब, आता स्टॅम्प आणतो. थांब, मेल मध्ये नाही, खरं खुरं लेटर. पेपरवर लिहितात ना ते. तुला एक गंमत सांगू? तुझे राजन आजोबा म्हणजे माझा राजन काका कामासाठी नेहमी बाहेर असायचा. मग मी त्याला खूप मिस करायचो. मग मी त्याच्यासाठी लेटर लिहायचो. याने प्रेम वाढतं आणि ह्यालाच म्हणतात खरं प्रेम. आय लव्ह माय डॅड. खरंच? हो. हा, पण तू जर पत्र लिहून दाखवलंस तर मी विश्वास ठेवेन. आणि रात्री जेवताना तुझ्याकडे तू डॅड साठी लिहिलेलं पत्र असायला पाहिजे. ओके. प्रॉमिस? प्रॉमिस. शाबास, जा कामाला लागा. गो स्लो बाबा. कियान आल्यापासून तुझ्या चेहऱ्यावर एक समाधान दिसतंय. छान वाटतंय तुला बघून. असाच खुश राहा. मी कियानला खूप मिस करत होतो. बापाचं मुलापासून असं लांब असणं कुठल्याही बापाला सहन नाही होऊ शकत. कियान पण मला खूप मिस करत होता. रुद्र, बाप आणि मुलाचं नातं काहीतरी वेगळंच असतं ना. म्हणजे बघ ना, आज वीरेन काका असता तर तू आय एम सॉरी. तू खुश आहेस ना? देन आय एम हॅपी फॉर यू. रुद्र, बिट्टीच्या बाबांना शोधणार असतो. नाही म्हणजे चंदू काका म्हणत होते, कुठे असतात ते? काही कल्पना नाही. आणि तसंही आता जाणून घ्यायची काही गरजही नाही, कारण बिट्टीला ते नको आहेत. ते खूप वाईट होते वाटतं. बरं, ते जाऊ दे. बिट्टीला ते नको आहेत ना, मग माझ्यासाठी हा विषय इथेच सांगतो. बरं, मी येतो. बघूयात आपला स्पायडरमॅन काय पत्र लिहितोय. हो, हा, तुला.
माझ्यासाठी. मला त्यांच्याशिवाय राहत नाही. मला असं वाटलं तू आता त्याच घरात राहणार. मला नव्हतं राहायचं, पण मम्मा ऐकतच नव्हती. तू हे काय करतोय? लेटर लिहितोय. लेटर? हो. मला माझा डॅडा किती आवडतो ते लिहून दाखवायचंय रुद्र अंकलला. त्यांनीच सांगितलं. बघू काय लिहिलंय. अरे हे तर कोरं पान आहे. तुला तर डॅडासाठी काहीच लिहिता नाही येत. असू दे, तुला तर डॅडच नाहीये. तू काही लिहूच नाही शकत. मला लिहायची काहीच गरज नाहीये. मला बाबा नसले तरी काही फरक नाही पडत. अरे बरं झालं मला बाबा नाहीये. सगळे शाळेत माझं खूप कौतुक करता. मला बाबा नाहीये ना म्हणून. असंच असतं. सगळे म्हणता बिना बापाची पोर खूप स्ट्रॉंग आहेत. तुला म्हणतास का स्ट्रॉंग? तू पण बिना बापाचा पोर झालास तर माझ्यासारखा स्ट्रॉंग असेल. मग तुला पण सगळे शाळेत स्पेशल वागवतील माझ्यासारखंच. पण माझा डॅडा आहे ना, मग मी स्ट्रॉंग कसं होणार? जर तू मला तुझ्या व्हिडिओ गेम वर खेळू देशील तर मी तुला आयडिया सांगेन. ओके, मग मी सांगते तसं लेटर लिह. तिला पाहिलं ना की तळपायाची आग मस्तकात जाते माझ्या. सगळा प्लॅन धुळीला मिळवलं या बिट्टीने. नाहीतर काय. अगं पण ह्या रुद्रनी काय ऐकायचं तिचं? तेच तर कळत नाहीये मला. काय या माईलेकींनी त्या रुद्रवर जादू केली आहे ना कुणास ठाऊक. ही बिट्टी बापाला काय नको म्हणाली, याने विषयच बंद केला. अगं त्याने विषय बंद केला. तू नको ना करू. घे बोलवून तिच्या बापाला आणि कर त्यांच्या समोर उभं. आणि नंतर सांगायचं तो चालला म्हणून. अगं कसं शोधणार मी त्याला? त्याचा पत्ता तर माहित असायला हवा ना मला. मला वाटलं या नंदिनीला इतका कळवळा आहे त्या गौरीचा, सगळ्या घरच्यांना पुळ काय हे शोधून काढतील तिच्या नवऱ्याला. असलं काय तर मी तरी पत्ता कुठून शोधून काढणार? अगं पण तू जर आता त्याचा पत्ता शोधला नाहीस ना, त्या गौरीचा आणि बिट्टीचा हाच कायमचा पत्ता होईल. मस्त छान एवढ्या मोठ्या घरात राहायला मिळतंय, काय काय फुकटचं खायला मिळतंय. अगं बाप येत नाही, हाच तर राजयोग आहे ना त्यांना. मस्त मजा करायला मिळते. मग राजयोगच नाही का? ही मजा फार काळ टिकणार नाही. त्या गौरीला पैठणकरांच्या घराच्या बाहेर काढल्याशिवाय मला चैन पडणार नाही. गौरी लवकरच घराबाहेर जाणार हा शब्द आहे माझा. काय कियान, कसं वाटतं इथे येऊन? खूप छान वाटतंय ग्रँडपा. एकदम मजा येते. मम्माकडचे ग्रँडपा तर खूपच बोर आहेत. कियान, इथे कसं वाटतंय हे विचारलं ना राजन ग्रँडपानी. एक्स्ट्रा का बोलतोयस मग? अजून वाटत तुला? नो नो नो. स्लो डाऊन कियान, इतकी काय घाई आहे? मला लेटर वाचून दाखवायचा आहे.
कसलं लेटर? हे लेटर. अरे वा, पत्र लिहिलंस तू? कुणाला? डॅडाला. हो का? वाच बघू. अरे थांब थांब, आमची जेवण होऊ दे आणि मग वाच. नाहीतर एक काम कर ना, फक्त तुझ्या डॅडालाच वाचून दाखव. नो, सगळ्यांनी ऐकायचंय. हो हो, वाच वाच. डिअर डॅड, मी इथे नव्हतो तेव्हा मला तुझी गरज वाटली नाही. कारण मी स्ट्रॉंग आहे. डरपोक मुलांना बाबा लागतात, पण ज्यांना बाप नाही त्यांना भीती नाही. बिना बापाचे पुरं स्ट्रॉंग होतात. जसं स्पायडरमॅन, त्याला पण बाबा नव्हते. डॅड, तू मम्मा आणि मला घराबाहेर काढ. आम्हाला सिग्नलवर सोड, म्हणजे आम्ही स्ट्रॉंग होऊ. एकटे पडलो की मम्मा पण कामाला लागेल. स्टॉप इट. कसलं लेटर आहे हा? सोहा, मम्मा स्टॉप. आधी ऐकून तरी घे. आपण इथं उगाच आलो. यार बाबा, काय बोलतोस तू? मम्मा सिग्नलवर काम करेल. स्कूलमध्ये मला बाबा नसतील तर सगळे भाव देतील. कुठे शिकलास या चीटिंग तू? कुठे शिकलास? मारल्याशिवाय वहिनी जरा थांबा प्लीज. कियान, कोणी मदत केली तुला? नक्की कोणी लिहिलं हे पत्र? बिट्टी. काय? बिट्टी? बिट्टी, बिट्टी, तू सांगितलंस कसं लिहायला? गौरीजी शांत, प्लीज रागवू नका. बिट्टी, हे पत्र तू लिहिलंस?
फार विश्वास होता ना या मोलकरणीवर. पाहिलात माझ्या कियानला काय शिकवतीये ही. मला आता असं फील होतंय की मी पुन्हा कियानला घेऊन माझ्या माहेरी निघून जावं. कारण मी असले नसले तुम्हाला कोणाला काहीच फरक पडत नाही. पण या मोलकरणीला तुम्ही नाही सोडणार. वहिनी, आधी तिचं ऐकून तरी घ्या. तू तर या दोघींच्या अगेन्स्ट मला काही बोलू पण देणार नाहीस. कियान तू चल वर तुला दाखवते. वहिनी ऐका प्लीज. तिला सांग काहीतरी. चल चल. सोहाब, लिसन टू मी. कियान बाबा. बिट्टी तुला कळत नाही का ग. बिट्टी, तुला असं का वाटतं की सगळेच बाबा वाईट आहेत? सगळेच बाबा वाईट नसतात. कियानचा बाबा खूप चांगला आहे. माझेही बाबा वाईट नव्हते. तेही खूप चांगले होते. मला आजही वाटतं ते आज असते ना तर मी खूप स्ट्रॉंग असतो. असा एकही दिवस जात नाही जेव्हा मला त्यांची आठवण येत नाही. मला त्यांना काही सांगायचं असेल ना तेव्हा मी त्यांना पत्र लिहायचो. त्या पत्रात मनातलं सगळं उतरवायचो. अगदी ते गेल्यानंतरही मी त्यांना पत्र लिहिलं होतं. बिट्टी, मला सिनेमातला सुपर हिरो नाही आवडत. मला खरा सुपर हिरो आवडतो. आणि तो सुपर हिरो माझा बाबा आहे.